अकोला नांदेड महामार्गावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाने एका कुटुंबियांचा आधार हिरावून घेतला आहे. पहाटेच्या सुमारास भरधाव कार थेट महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली आणि या भीषण अपघातात 31 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर उभे राहणारे अवजड ट्रक आणि कंटेनर अखेर किती जणांचा बळी घेणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहराजवळ अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एक पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात घडला आहे. वाशिमहून मालेगाव मार्गे शिरपूरकडे जाणारी कार महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील बाजूस भरधाव वेगाने धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक कारमध्येच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दीपक लक्ष्मण भांदुर्गे व 31 वर्ष असे असून ते लग्न समारंभ आटपून शिरपूरकडे परतत होते. दीपक हे आपल्या आई वडिलांचे एकुलते एक चिरंजीव आणि कुटुंबियातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने उभे राहणारे ट्रक आणि कंटेनर यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. तरीही पोलीस आणि परिवहन विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. एका निष्काळजी पार्किंगमुळे आणखी एका कुटुंबियांचा आधार कायमचा हरपला आहे. महामार्गावरील बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांवर प्रशासन कधी कठोर कारवाई करणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.